नमस्कार, राम राम आणि सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा विषय तुम्हाला आजचा वाटतोय तेवढा सोपा नाही, विचार करणारा आहे, तुमचे डोळे उघडवणारा आहे. जर तुम्ही अजून त्या विशिष्ट परिवाराची गुलामगिरी करत असाल तर सावधान. अहो, ज्या देशाची फाळणी मुळात धर्मावरून झाली, सो कॉल्ड एक देश हा मुस्लिम राष्ट्र असतो, तर 1.5 कोटी लोकांना मारून गाड्याच्या गाड्या भरून पाठवल्या. आणि आपल्या भारतामध्ये भारत मात्र सेक्युलर होऊन बसलाय. होऊ द्या, चांगलं आहे. पण या ठिकाणी ह्या सेक्युलर वाद्याच्या किड्यामध्ये जे भरडायचं काम आहे ते भारतीय संस्कृती, हिंदू आणि पूर्ण भारत देश. ह्या लोकांना फक्त भारताचं वाटोळ करायचं आहे, बाकी काय नाही. आता मी हे काय म्हणतो, कारण बघा, ज्यावेळेस देशभक्त कट्टर दुश्मन ज्यावेळेस काहीतरी महत्वाचं सांगत असेल ना, त्यावेळेस ह्या सो कॉल्ड जनजीनं ते ऐकून घ्यायचं असतं, ते निग्लेक्ट करायचं नसतं. थोडं मोठे हे काही चुकीचं सांगत नसतात, ते आपला अनुभव शेअर करत असतात. असंच एक CPMच्या नेत्या आणि भाजपच्या कट्टर दुश्मन ज्या महिलेनं भाजपची प्रत्येक वेळीस काढायची कधीच कसर सोडली नाही, आणि आपल्या हयातीमध्ये त्या महिलेनं इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी हे सगळे शासनकर्ते बघितलेले आहेत. म्हणजे एक डाव्या विचारांची महिला ज्यावेळेस खरं बोलू लागते, कुठल्याही आमिष नसताना. आता काही म्हणतील, कोणी जर बाहेरच्यांना भाजपविषयी बोललं, ED, CBI हे लावून बोलवून घेतले, पण ह्या महिलेकडे हे कुठलेच ऑप्शन नाही. ED म्हणा, CBI म्हणा, काय नाही. ते महिला समोर का आले, त्या महिलेला आता बोलावंसं का वाटलं? तुम्ही हे गोष्ट लाईटली मित्रांनो घेऊ, कारण देशाविरोधामध्ये हे लोक भाजपला विरोध करता करता देशाचं वाटोळ करायला निघालेले आहे. त्यावेळेस शिमला करार असेल, जे 70-35 असेल, आणि त्यानंतर आसाम हा भारताचा भाग नाहीच बोलणारे असतील, ज्या घटना भारतामध्ये घडल्याच नाही ते घडल्या म्हणणारे असतील, भारतीय आर्मीपेक्षा पाकिस्तान आर्मी हे सरस आहे म्हणणारे असतील, हे सगळे सो कॉल्ड जे काही नेते आहेत, आणि त्यामधीलच या सगळ्या मूर्खांचा सरदार पप्पू आहे, ह्या सगळ्यांची पोल एका महिलेनं खोललेली आहे. म्हणजे सांगायचं कारण काय, कारण विषय बघा, संगतीमध्ये माणूस येईल ना त्यावेळेस गुण नक्कीच लागतो, वाण असेल किंवा नसेल. आता या सगळ्यांना महाराष्ट्रामधून पण तेवढंच डोक्यावरती घेते, ते म्हणजे राहुल गांधी, भारताचा पप्पू. एक CPM म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची नेते आहेत. त्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलंय, जर तुम्हाला जर देश वाचवायचा असेल, तुम्हाला भारत हा अखंड आणि भारत हा एकमेव लोकशाहीचा देश ठेवायचा असेल, तर राहुल गांधींना सत्तेपासून लांब ठेवा. आणि ह्या राहुल गांधीचं नाव सुद्धा तोंडामध्ये घेऊ नका. हे बोल माझे नाहीत, हे बोल आहेत वामपंथी किंवा डाव्या विचारसरणीच्या एक कट्टर भाजप विरोधी नेत्या. त्यांचं नाव आहे नेत्री सुहासिनी अली. नहीं, वैसे तो देश को अगर आगे ले जाना है तो राहुल गांधी का नाम मत लीजिए। क्यों? क्योंकि अभी उनको ना राजनीति और देश के बारे में कुछ नहीं पता। इस वक्त देश को संभालना, क्योंकि वर्ल्ड के अंदर बड़ा क्राइसिस चल रहा है, पूरा संसार इस वक्त क्राइसिस से घूम रहा है। ये नहीं है कि इंग्लैंड वो है या ये सब जगह में बहुत बुरा हाल है। भारत को अगर बचाना है तो नरेंद्र मोदी को आगे लाना होगा, क्योंकि जिस तरह की मेरी उम्र है 65 साल की, मैंने जीवन में इंदिरा गांधी को भी देखा है, पंडित जवाहरलाल नेहरू को भी देखा, आज नरेंद्र मोदी को भी मैं देख रही हूँ। आप अपने घर में एक पिता 4 बच्चों को नहीं संभाल सकता, चारों की दिशाएं अलग है, पूरे भारत को संभाल के बैठे हैं वो। अरे तुम्हें तो उनका धन्यवाद करना चाहिए कि देश में भी ऐसा नहीं हो रहा कि युद्ध, ईरान, इराक, इस वक्त वर्ल्ड वार में जा रहा है वर्ल्ड। पूरे वर्ल्ड का हाल देखा है, कहीं वर्ल्ड वार ही ना हो जाए। क्या पता नरेंद्र मोदी इस चीज को बचा रहे हो भारत को। मोदी जी का कंट्रोल कर। नेत्री सुहासिनी अली यांनी स्पष्ट सांगितलं, त्यांनी स्पष्ट तो मुद्दा मांडलेला आहे की राहुल गांधी आपल्या हयातीमध्ये हे सर्व नेते बघितलेले आहेत. इंदिरा गांधींनाही पाहिलं, नेहरूंनाही पाहिलं, आणि नंतर पुढली पिढी आहे त्यांनाही पाहिलं. आतापर्यंत सर्वांना बघितलेलं आहे. पण ह्या सगळ्यामधून सरस जर कुणी असणार आहे
जे कोणी सर्रास आहे ते आहेत नरेंद्र मोदी. आणि ह्या हिऱ्याला लोक सध्या ओळखायला तयार नाहीत. त्या वडिलांच्या आजोबाच्या वयाच्या व्यक्तीला लोकांनी त्या जंतर मंतरच्या माध्यमातून काय काय बोललो पैसे देऊ देऊ, आणि त्या लहान लहान लेकराला काय काय बोलायला लावलं. आणि तरीही म्हणतात, आता बघा शिव्या खाल्ल्या मोदीने, मोदींची आई काढली गेली, मोदीच्या धर्मावरती बोललं गेलं, मोदी ज्यांना आराध्य मानतात, ज्या या श्रीरामाचा अपमान केला, तरीही हे सगळे बाहेर आहेत, हे सगळे पार्ट्या करत आहेत, हे सगळे रस्त्यावरती कुत्र्यासारखे फिरत आहेत. तरीही मोदी हा हुकुमशाह आहे. अरे हुकुमशाही काय असते? तामिळनाडूमध्ये थलपती विजयच्या प्रेयशीवरती स्टॅलिनच्या पोरानं एक कमेंट केली होती, त्या पोराला जेलमध्ये अटक केली, ती झाली हुकुमशाही. 1973-74 मध्ये ज्या प्रकारे अनेक लोकांना सरकारच्या विरोधामध्ये बोलू अथवा न बोलू संशय आला, त्यांना अटक केलं, ती होती हुकुमशाही. लोकांवरती नसबंदी लादली गेली, ती होती हुकुमशाही. पण नाही, हे हुकुमशहा मोदी आहेत. शिव्या खातो, आयमाय काढून घेतो आणि स्वतः परत माध्यमामध्ये येऊन आपलेच दात आणि आपलेच वोट आहेत, यांना प्रेमाची सुधारण्याची गरज आहे म्हणून सर्वांना मित्र म्हणून माफ करणारे त्यांना हुकुमशहा वाटतात. म्हणजे बघा, नेरेटिव्ह पसरवायची लेवल काय तुम्ही समजून घ्या मित्रांनो. तुम्हाला ही लेवलच कळली नाही आज. तुमचे डोकं लोकांनी स्वतःच्या फायद्याकरता अगदी व्यवस्थितरित्या नांगरून ठेवलेलं आहे. त्याला अनेक वेगळ्या वेगळ्या विचाराचं खत पाणी घातलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे आपल्यासाठी चांगलं काय आहे हे कळत नाही. तुम्ही गोष्ट एक समजून घ्या, ज्या वेळेस एका राजाच्या विरोधामध्ये जर सर्व विरोधक एकवटत असतील, त्यांना हरवण्यासाठी समजून घ्या, तो राजा हा प्रामाणिक असतो. प्रामाणिक लोकांनाच हे गिधाड घेरायचा प्रयत्न करतात किंवा त्यांना संपवायचा प्रयत्न करतात. तोच प्रयत्न हे लोक करत आहेत. प्रत्येक आंदोलन रस्त्यावरती आणायचा यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक वेळेस यांचं आंदोलन फेल झालंय. आता यांनी जंतर मंतरच्या माध्यमातून लहान लहान लेकरं त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न केला. आणि आता यावून पुढे जाऊन अभिजित दिपके नावाचा जो काही भ्रष्ट युवक आहे, जो दलाली घेऊन इथं काम करतोय, तो सध्या आता गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे. त्यांचे डोके हे भडकावून सोडायला, त्यांची माती भडकावायला. बघा, म्हणजे कुठल्या लेवलला ह्या लोकांची विचारसरणी आहे. जर तुम्ही या लेवलला जाऊन त्यांना सपोर्ट करत असाल, समजून जावा, तुमच्याकडे पाणी मागायला सुद्धा वेळ राहणार नाही मित्रांनो. येणारा भविष्यकाळ हा अतिशय भयानक आहे. हे यायचं युग आहे. यामध्ये तुम्हाला असे अनेक असंख्य दिपके येतील. तुम्हाला आपला परिवार, आपले बालक सांभाळायचे आहेत. आणि त्या महिलेने खरं सांगितलंय, हे भाजप आहे तोपर्यंत हे देश असं राहणार आहे, देश अखंड आहे. ज्यावेळेस भाजप सत्तेमधनं बाहेर येईल, त्यावेळेस तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही भारताचं काय होईल. आणि राहुल गांधीचं तुम्ही नाव सुद्धा घेऊ नका, असं त्या एका वामपंथी महिलेला का वाटलं असेल बरं? थोडा विचार करा. तुमचं मत खाली कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.